महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे केंद्राला आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पटवून देण्यासाठी शर्त केली आणि मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटतं आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे। काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू। पण मुंबईच्या या मुद्द्यावरती काँग्रेसला सोबत घेऊन या सगळ्यावरती एकमत का नाही झालं? प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत नाही, हा काँग्रेसचा प्रश्न आहे। एकमत का झालं नाही? आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो। काँग्रेसला ज्या जागा हव्यात जे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं। स्वतः राज ठाकरे यांची सुद्धा तीच भूमिका होती, सगळ्यांनी एकत्र राहावं। पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही। आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे। सर, बारामतीमध्ये आज दोन्ही पवार बंधू आहे, पवार कुटुंब आहे, एकत्र येत आहेत। एआयच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी तिथे उपस्थित राहणार। मग त्याच्यावरती तुम्ही शब्द जपून वापरा। शिवाय हा शब्द चुकीचा आहे। आम्ही आमची भूमिका मांडतो। मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो। हां, ते उद्योगपती आहेत, अनेक उद्योगपती आहेत, पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही इतक्या वर्षामध्ये। टाटा, बिर्ला, अंबानी अनेक उद्योगपती मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले, पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे। हा त्यांचा प्रश्न आहे। शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत। आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। कुठेतरी या भूमिकांमुळे इंडिया आघाडीची तुमची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतर आहेत असं दिसतं सातत्यानं। त्याच गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य आज पुन्हा एकदा रोहित पवारांकडनं केला जातो। रोहित पवारांना प्रश्न विचारा। हा तुमचं मित्रपक्ष पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटे ते सांगतील। बोलिए क्या है? कांग्रेस के नेता दिग्विजय सिंह ने पोस्ट किया है आरएसएस और बीजेपी को लेकर, उसमें उनकी संगठन की प्रशंसा की है, जिसे लेकर जो है राजनीति शुरू हो गई है। बात ऐसी है, जिस आरएसएस ने कभी देश के स्वतंत्रता संग्राम में सहभाग नहीं लिया, जिस आरएसएस ने कभी देश का तिरंगा झंडा अपने कार्यालय पर 50 साल तक नहीं लहराया फहराया, जो आरएसएस देश में धार्मिक तनाव निर्माण करने में सबसे आगे है, ऐसे आरएसएस पर मैंने देखा है संसद में दिग्विजय सिंह जी ने बहुत कड़ा प्रहार भी किया है। तो अचानक ये क्या हो गया? ये मुझे, हमारे मित्र है दिग्विजय सिंह जी, उनसे मैं समझ लूँगा ये उनका मत परिवर्तन कैसा हुआ। टीएमसी के नेता अभिषेक बैनर्जी ने बाबरी मस्जिद को लेकर बड़ा बयान दिया है। हुमायूं कबीर को लेकर उन्होंने टिप्पणी की है कि बीजेपी में और आप में क्या फर्क है। अब बीजेपी हुमायूं कबीर जो है बीजेपी का एजेंट है। जो मेरी जानकारी है पश्चिम बंगाल में अब हुमायूं कबीर के भरोसे बीजेपी वहां चुनाव लड़ना चाहती है।
ये हुमायूं करीम जो वहाँ बाबरी बना रहा है, ये सीधा एजेंट है बीजेपी का। और हुमायूं कबीर के भरोसे अगर बीजेपी चुनाव लड़ना चाहती है तो ये हमारे वेस्ट बंगाल के सभी जो बंगाली भाई है उसने ये धोखा समझ लेना चाहिए। सर, महाविकास आघाडीतले जे काही जागा वाटपाचे कथित वाद आहे, तुम्ही असं म्हणताय की कुठलाच वाद नाहीये, त्यावरती भाजपकडून टीका करण्यात आली आहे की गावकी पुढे भावकीचं चालत नाही, असं भाजप प्रवक्त्यांकडनं नवाब यांच्याकडनं म्हणण्यात आलं. बघा ते कोण काय बोलते कारण आम्ही काय फार किंमत देत नाही. यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहेत, आम्ही काय करतो काय नाही. ही गावकी भावकी जे काय आहे ते आम्ही पाहू, आम्ही समर्थ आहोत. चोरलेल्या पक्षाच्या, अमित शहाच्या पक्षाच्या, जो चोरला पक्ष आमचा, त्यांची काय लायकी आहे भावकी गावकी, मी त्याचा अभ्यास करा. सर, दिग्विजय सिंग जे काँग्रेसचे नेते, जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा राजा का बेटा राजा नाही करेगा असा नारा शिंदे गटाने दिलेला होता आणि आता त्याच खासदार नरेश वसलेच्या मुलाला ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न. सर, बांग्लादेश में पिछले 6 महीनों में हिंदुओं पर 71 अटैक हुए हैं, सर क्या कहना चाहेंगे? आरएसएस क्या कर रही है और भारतीय जनता पार्टी के हिंदू हृदय सम्राट क्या कर रहे हैं? यहाँ हिंदू मुसलमान कर रहे हैं भारत में चुनाव लड़ने के लिए, और बांग्लादेश में हिंदुओं के कत्लेआम हो रहा है, हिंदू मंदिर तोड़े जा रहे हैं. बांग्लादेश में क्यों, कंबोडिया में हिंदू मंदिर तोड़े जा रहे हैं, कंबोडिया में, बैंकॉक में, थाईलैंड में. और भारतीय जनता पार्टी जो अपने आप को हिंदुत्ववादी पार्टी समझती है, वो क्या कर रही है, दिल्ली में बांग्लादेश के हाई कमीशन के सामने आंदोलन कर रही है. दिल्ली में सरकार मोदी जी की है, अमित शाह गृह मंत्री है. हाँ, जैसे आपने ऑपरेशन सिंदूर किया ना, वो आधा अधूरा छोड़ दिया. तो अगर बांग्लादेश में हिंदुओं की हत्या हो रही है खुलेआम, हिंदुओं को घरदार मंदिरें तोड़ रही है, जला रहे हैं, तो एक ऑपरेशन कर दीजिए ना, हिम्मत है तो आपने कर लीजिए. आपको किसने रोका है? ये ढोंगी हिंदुत्ववादी है, ये असली हिंदू नहीं है, ये बोगस लोग हैं. ये राजनीति के लिए हिंदुत्व का प्रयोग और उपयोग करते हैं. थैंक यू.